जगात विख्यात तत्वज्ञानी, थोर प्रबोधनकार, युग परावर्तक, राष्ट्रसंत भगवान बाबा या गौरव ग्रंथातील अनुक्रमांक 7 वरील लेख आहे. घनघोर तप आरंभ, ब्रह्मज्ञानासह योग विद्या, मंत्रसिद्धी, नवनिधी, अष्टसिद्धी प्राप्त. जाना चहिही गुड गती जेऊ, नाम जीही जपी जनही तेऊ, साधक नाम जपही लाय, होई सिद्ध अनामिदिक पाये. दूध तापल्यानंतर साय निर्माण होऊन शुद्ध तूप तयार होतं, तसं जीवनात तपसाधनेचं महत्त्व आहे. तप केल्याशिवाय ज्ञानाला झळाळी येत नाही. त्याचबरोबर ब्रह्मज्ञान अर्जित करताना त्याचा साक्षात्कार होऊन ते स्वतःमध्ये स्थापित करणं आवश्यक असतं. नारायणगडाचे उत्तराधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर लोककल्याणासाठी ब्रह्मज्ञान अर्जित करणं गरजेचं आहे. ज्ञान अर्जित करून लोककल्याण साधता येईल आणि यासाठी तप अनुष्ठान करावं लागेल. श्री दत्तगुरू असोत की जगदविख्यात नाथ संप्रदायातील नवनाथ महाराज यांनी कठोर आणि घनघोर तप अनुष्ठान आरंभ करूनच ब्रह्मज्ञान अर्जित केले होते. ब्रह्मज्ञान अर्जित केल्याने साक्षात्कार होऊन वाचा सिद्ध होईल, त्याचबरोबर ज्ञानाला झळाळी देखील मिळेल आणि म्हणून कठीण तप साधना आरंभ केली पाहिजे. हा विचार भगवान बाबांच्या मनात येऊ लागला. हा विचार मनात घर करू लागला होता तेव्हा वय होतं साधारणतः 16-17 वर्ष. तो 1912चा कालावधी होता. दरम्यान नारायणगडाचे उत्तराधिकारी म्हणून निवड झाल्याने खूप मोठी जबाबदारी देखील खांद्यावर आली होती. मग लोककल्याण करण्यासाठी वाणीचा प्रभाव निर्माण झाला पाहिजे. त्याचबरोबर लोककल्याण साधत आत्मउद्धार देखील झाला पाहिजे. पण हे शक्य होण्यासाठी तपोबळाचे सामर्थ्य अर्जित केले पाहिजे. त्यासाठी ध्यानधारणा, तपसाधना, कठोर तप केल्याशिवाय हे शक्य होणार नाही याची जाणीव निर्माण झाली. वाणीचं सामर्थ्य निर्माण होऊन वाचा सिद्ध झाली तर लाखो लोकांच्या वेदना, दुःख क्षणात नष्ट करण्याचे सामर्थ्य निर्माण होईल आणि लोककल्याणासाठी उपयोग होईल. त्याचबरोबर तपसाधना करून ईश्वराची प्रचिती देखील करून घेता येईल. ईश्वर प्रचिती झाल्याने आत्मविश्वास वृद्धिंगत होऊन तो लोककल्याणासाठी उपयोगी पडेल. एकदा का ईश्वराची प्रचिती झाली तर मग देशभरात भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार देखील करण्यासाठी सुलभता येईल. भक्ती शक्ती ज्ञान मार्गाने विचारवंतांची खूप मोठी फळी निर्माण करून देशाला इंग्रजी सत्तेच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी देखील आध्यात्मिक ज्ञान मार्गाने अहिंसा पद्धतीने योगदान देता येईल. म्हणून योग विद्या आणि तपोबळ अर्जित करणं गरजेचं आहे. ही कल्पना मनात बळ धरू लागली. पण साधना ही सर्वसाधारण बाब नाही. कलियुगाच्या आरंभी नाथ संप्रदायातील सद्गुरू नवनाथ यांनी देखील याच पद्धतीने तपसाधना करून अनेक सिद्धी अर्जित केल्या होत्या. याच पद्धतीने आपण देखील तप साधना, ध्यानधारणा, योग विद्या अर्जित करू आणि त्यासाठी निर्विघ्न तपसाधना करता आली पाहिजे. मग असं निर्मनुष्य ठिकाण शोधलं पाहिजे. हाच मानस मनात ठेवून अंबाजोगाईच्या बाजूला असणाऱ्या गुहेतील मुकुंदराज महाराज यांच्या समाधी स्थळाजवळील जागेची निवड केली, ज्या ठिकाणी मराठी भाषेतील आद्यकवी महान तपस्वी मुकुंदराज यांनी तपसाधना करून विवेक सिंधू आणि परामृत असे 2 ग्रंथ त्यांनी निर्माण केले होते. ते आपल्या गुरुच्या उपदेशानुसार काशीवरून अंबाजोगाई येथे आले होते. अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीच्या मंदिराच्या बाजूला डोंगर आहे, ज्या डोंगरामध्ये खोलच खोल दरी आहे. त्या दरीमध्ये गुहा असून या ठिकाणी आद्यकवी मुकुंदराज यांनी तपसाधना करून ही भूमी पवित्र झाली होती. याच पवित्र ठिकाणाची निवड करून गुरूंचा आशीर्वाद घेऊन संत भगवान बाबा हे या दिशेने मार्गस्थ झाले. अंगावर परिधान केले तेवढेच कपडे होते, बाकी कोणतीही सामुग्री सोबत नव्हती. सगळं त्यागून ध्यान करायचं असल्याने तहान, भूक, मोहमाया सगळं विसरायला हवं. ध्यानात विघ्न निर्माण होईल अशी कोणतीही साधन सामुग्री सोबत घेतली नाही. मानवी देहाला ईश्वरत्व प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करण्याशिवाय पर्याय नसतोच. दर मुक्काम करत अखेर भगवान बाबा काही दिवसांच्या प्रवासानंतर अंबाजोगाईत पोहोचल्यानंतर प्रथम अंबाजोगाई नगरीचे भूषण आणि आराध्य दैवत योगेश्वरी देवीचे दर्शन घेतलं आणि तदनंतर बाजूला असणाऱ्या डोंगराकडे आले. चहू बाजूला उंच उंच
डोंगर खाली खोल भयान दरी, डोळ्यांना भुरळी अशी खोल दरी होती. यामधून कसाबसा मार्ग काढीत मार्गक्रमण करत असताना खडकांच्या तुटून पडलेल्या डगरा, खडकांच्या सांध्यात साप आणि अजगरांची बिळे, ठिकठिकाणी सापांनी कात टाकलेली. यावरून या परिसरात हिंस्र पशु यांचा वावर असणार हे जवळपास निश्चित होते. हा परिसर असल्याचे त्या क्षणी लक्षात येऊ लागले. पण ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, कर्ममार्ग हा प्रवास यशस्वी करण्यासाठी संकटावर मात तर करावीच लागेल. हा विचार मनाशी घट्ट करून पुढे मार्गक्रमण चालू ठेवलं. अनेक प्रकारचे हिंस्र पशु, पक्षी, वेगवेगळ्या नैसर्गिक आणि मानवी संकटांनी युक्त पण निर्जन मनुष्य वस्ती असणारा हा भूभाग होता. अखेर इच्छित स्थळी बाबा पोहोचल्यानंतर प्रथम ज्येष्ठ गुरुवर्य मुकुंदराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. डोंगराच्या कपारीत खडक कोरून निर्माण केलेली गुहा शोधून काढली. या गुहेपासून कित्येकोस अंतरावर मानवी वस्ती तर काय, पण माणसाचे दिसणे देखील दुर्लभ होते. रात्री कुठल्याही प्रकाशाची, दिवाबत्तीची सोय नव्हती. होता तो फक्त भयान काळोख आणि गडद अंधार. झाडपाला सोडला तर दुसरं खाद्यान्न नाही, असा हा कठीण दुर्गम भाग. पण तपसाधना यशस्वी करण्यासाठी योग्य ठिकाण असल्याने शेवटी मनाचा निग्रह घट्ट करून पंढरी स्थित पांडुरंगाला वंदन करून व आपल्या गुरुचे स्मरण, त्यासोबतच कुलदैवत रेणुका माता यांना वंदन करून तपसाधनेला आरंभ केला. तपसाधनेच्या गुहेच्या बाजूला अर्धा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मुकुंदराज यांच्या समाधी मंदिर स्थळाकडे वातावरण परिस्थितीचा अंदाज घेऊन महिना 15 दिवसाला एखाद्या दिवशी एखादा तास पूजेसाठी जीव मुठीत धरून एक पुजारी येत असत. एरवी तिथे कोणीही मनुष्य फिरकत नव्हते. निर्मनुष्य असा हा परिसर आणि डोंगर, ऊन वारा, थंडीपासून संरक्षणासाठी काही सोबत नाही. भोजनाची कुठलीही व्यवस्था नाही. झाडपाला, कंदमुळं खाऊन तपश्चर्या करून गीतेचे पारायण या पद्धतीने नियमित साधना चालू झाली. अंथरूण पांघरून यासाठी देखील कपडे सोबत नव्हते. दरम्यान पावसाळ्याचा कालावधी आला. सगळीकडे पाणीच पाणी असल्याने सर्दी, खोकला, पडसे वारंवार होणारच. परंतु पंचेंद्रियांना आकळून पंचविषयक परमेश्वराच्या ठिकाणी आहेत हे मनाला पटवून सांगण्यासाठी आणि मनात निग्रह निर्माण होण्यासाठीची साधना चालू होती. त्यामुळे शरीराची काळजी काहीही वाटत नव्हती. पावसाळ्यातील एक दिवस अचानक प्रचंड वादळ वाऱ्यासह सुसाट पाऊस चालू झाला. विजांचा प्रचंड कडकडाट, तुफान होता. वादळ, वारे, पाऊस, वरुण राजा अगदी खवळलेला. पाऊस काही उघडेना. अशातच रात्र झाली. पाऊस अजून वाढला. रात्री साधारणतः 12 ते 1 ची वेळ असेल. वरुण राजा बेसुमार कोसळत होता. विजांचा लखलखाट जोराने सुरू होता. पाऊस तर विचारायची सोय नव्हती. एवढ्यात एकाएकी प्रचंड मोठ्या विजेचा कडकडाट झाला. भगवान बाबांनी अचानक डोळे उघडले तर समोर साक्षात वाघ उभा असलेला दिसला. समोर दिसलेला वाघ बघून क्षणभर मनात चलबिचलता झाली. मानवी देहधारणा असताना त्या क्षणी घाबरणं स्वाभाविक होतं. एक क्षण वाटले आता संपले सारे, पण दुसऱ्या क्षणी सद्गुरूचे नामस्मरण करताच मन बुद्धी जागृत झाली. हा वाघ नाही तर प्रत्यक्ष देव आहे. मग तो मानव रूपाने माझ्यासमोर का आला नाही? मनात अजूनही वादळ चालू होतं. देव आहे तर मग देव माझे म्हणणे ऐकणार नाही का? की मला भीती दाखवून परत पाठवण्यासाठी या ठिकाणी आला आहे? असं सगळं मनात चलबिचलता चालू झाली. ज्ञान आणि भीती यांचा संघर्ष टोकाला आला. द्वैत अद्वैत याची जाणीव होऊ लागली. मीपणा कधीच नष्ट झाला आहे. आत्मस्वरूप ज्ञान जागृत झाल्याने जन्ममरणाची चिंता संपली आहे. माझे भय व्यर्थ आहे. मी तर भय सद्गुरूच्या चरणी ठेवून आलो आहे. हे सगळं मनात स्मरण चालू असताना क्षणात ईश्वराचे स्मरण केले. भीतीचा कडेलोट झाला. सद्गुरूच्या आशीर्वादाने चिरंजीव कवच घेऊन आपण आलो आहेत. मग एक बाजूला शरीर असल्याने काही विचार येणं क्रमप्राप्त होते. भिणार नाही, घाबरणार नाही असे विचार मनात येऊन धीर निर्माण करण्याचा प्रयत्न चालू होता. तोच दुसरी वीज चमकली. समोर वाघ नाही तर साक्षात पंढरीचे पांडुरंग उभा राहिले. स्वप्न की सत्य हे काही कळेना. वाघाच्या रूपात पांडुरंगाचे दर्शन झाले. साक्षात्कार झाला. पांडुरंगाने मनोभावे आलिंगन दिले. यशस्वी भव आशीर्वाद दिला. लाखो वारकरी संप्रदायाचे दैवत असणारे पांडुरंग जसे
जसे पुंडलिकाच्या भक्तीसाठी पंढरपूरमध्ये स्थिरावले, तसे वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन देशभरात भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सज्ज होत असलेल्या भगवान बाबा यांना देखील आशीर्वाद देण्यासाठी अंबाजोगाईच्या डोंगर गुहेतील दरीत मध्यरात्री प्रकटले आणि आपल्या भक्ताला अंश अवताराला आलिंगन देऊन आशीर्वाद दिला व मार्गस्थ झाले. भगवान बाबा यांच्या मनात आनंद मावेना. जीवन सार्थक झाल्याचा मनस्वी आनंद झाला. आनंद आणि पांडुरंगाच्या भेटीचा आनंद तर गगनात मावेनासा झाला. आपली परीक्षा घेण्यासाठी साक्षात पांडुरंग यावेत, आपलं जीवन धन्य झालं. आपण आपल्या गुरुकृपेने यशस्वी झालो आणि प्रभू श्री पांडुरंग यांची परीक्षा आणि ती भेट झाली याचा आनंद चेहऱ्यावर मावेना. ती ऐतिहासिक रात्र उलटली, तांबडं फुटलं, नवीन पहाट झाली, पाऊस थांबला, सूर्योदय झाला, दैनंदिन साधना चालू होती. अनेक मंत्र तपोबलाने सिद्ध होत होते, त्याला ईश्वराचं पाठबळ आणि आशीर्वाद देखील मिळत होते. पण विघ्नांची मालिका देखील संपत नव्हती. एक दिवस अमावस्या उजळली आणि अमावस्येच्या रात्री मंत्र जप आणि चिंतन मनन करून सहज अंग टाकले असता एवढ्यात भयान कर्कश आरोळ्या, भेसूर विवळणे कानावर येऊ लागले. उठून पाहिले तर कसले तरी आगीचे टेंबे इकडून तिकडे फिरताना दिसू लागले. सगळा परिसर डोंगर दऱ्याचाच होता. भयान अमावस्येची रात्र होती आणि सगळीकडे विचित्र असे वातावरण. बाबांनी निद्रस्त अवस्थेतून त्या परिस्थितीवर चोहीकडे नजर फिरवताच एकदम वातावरण अगदी शांत झाले. वातावरण पूर्ववत झाले. तप आणि अनुष्ठान करत असताना नैसर्गिक आणि अनैसर्गिक नाना विघ्न येत होती, परंतु या सर्व विघ्नांना न जुमानता विघ्नांना कसपटा समान समजून बाबांनी आपला दिनक्रम चालू ठेवला. तपस्येच्या ठिकाणी बाजूला असणारे मंदिर, त्या ठिकाणी अधूनमधून पूजेसाठी बाळ महाराज दामोहन कधी 8-15 दिवसांनी येत असत. त्यांनी येताना कधी दुधाचा ग्लास आणला तर तेवढेच ते काय अन्न बाबा सेवन करत. उर्वरित जीवन झाडपाल्यावर दिनचर्या चालू होती. शरीर अस्थिपंजर झालं होतं, पण तपबळाचे सामर्थ्य दिवसेंदिवस वाढत होतं. बाळ महाराज दामोहन हे काही दिवस बाहेर गावी गेल्याने पूजेची जबाबदारी त्यांनी श्री लोमटे यांच्यावर टाकली होती. एके दिवशी पूजेसाठी श्री लोमटे गुहेच्या दिशेने आले. त्यांची अचानक नजर बाबांकडे गेली. पाहतात तर काय ते दृश्य! भगवान बाबांचे अनुष्ठान चालू होते. बाबा अगदी ध्यानाच्या अंतिम टप्प्यात होते. मन शरीर ईश्वराशी एकरूप झाले होते. समोर गोंदपाटावर ठेवलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाजवळ एक भला मोठा विशालकाय काळा सर्प फणा उभारून तीक्ष्ण नजरेने बाबाकडे पाहत होता. सर्प हा फणा काढून बाबांच्या समोरासमोर डोलत होता. काही इंचाचं अंतर बाकी होतं. भयान असं दृश्य पाहून श्री लोमटे यांनी पूजेचे साहित्य, दुधाचा ग्लास जागीच ठेवून पळ काढला आणि अंबाजोगाई येऊन सुधरची वार्ता लोकांना सांगितली. घोडदरा नावाने प्रसिद्ध असणाऱ्या त्या दऱ्यात सहजासहजी कोणी तिकडे फिरकत नव्हते आणि आता मात्र कोणी योगी तेथे अनुष्ठानाला बसले असून सर्व प्रकारचे पशु पक्षी प्राणी त्यांच्या अवतीभोवती निवांत वावरतात. एक भला मोठा काळा सर्प तर त्यांच्या समोर फणा काढून डोलत असतो. अशी बातमी कळल्याने दुसऱ्या दिवशी अनेक लोक खात्री करण्यासाठी आले. अगदी यात्रेचे स्वरूप आले, परंतु दरीत उतरण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही. सर्वजण आपापसात भगवान बाबाबद्दल चर्चा करत राहिले. त्यातील काही तरुण हे धाडस करून गुहेच्या दिशेने निघाले. तेथे पोचल्यावर पाहतात तर काय, गुहेच्या जवळ एका खडकाच्या दगडावर एक बिबट्या वाघ बसलेला. ज्यांनी वाघ बघितला ते बेशुद्ध होऊन पडले, तर दुसरा वाघ गुहेच्या आजूबाजूला फिरू लागला. एक वाघ गुहेच्या दारात उभा राहून बाबांना एकटक निहाळू लागला. तेवढ्यात एका वाघाने डरकाळी फोडली. सर्व लोकांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. दरम्यानच्या काळात बाळ महाराज दामोहन परत आले आणि त्या ठिकाणी जमलेले लोक पाहून आज एवढी गर्दी का झाली आहे यावर लोमटे यांनी घडलेली घटना सांगितली. तेव्हा बाळ महाराज दामोहन यांनी सर्व लोकांना समोर बसवून सांगितले की हबप श्री माणिक बाबा नारायणगड महाराजांचे एक शिष्य भगवान बाबा गुरु आज्ञेनुसार योग, मंत्र जप, तपसाधना, ध्यानधारणा, अनुष्ठान करीत आहेत. सद्गुरूंच्या आशीर्वादाने सर्व संकटावर मात करून स्वस्वरूपाची जागृती करून घेण्यासाठी ते योग साधना करीत आहेत. ऐकणारे लोक शंका कुशंका विचारित होते, तर काही लोक कुतूहलाने भगवान बाबा यांच्याकडे पाहत होते. मानवी देहामध्ये आध्यात्मिक शक्ती, ज्याला आपण कुंडलिनी शक्ती म्हणतो, त्या जागृत करण्याचे कार्य चालू होते. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, व्याख्या चक्र, अज्ञा चक्र, सहस्त्र चक्र अशा पद्धतीने सर्व कुंडलिनी शक्ती जागृत करण्याचे गुरुभक्ती जी श्रेष्ठ असते, तेथे जगणे आणि मरणे यात गोडी नसते. अहंकार जो सर्वात मोठा देहभाव असतो तो नाहीसा झाला की कळी काळाचे भय उरत नाही. उभयता हेच परब्रह्मत्व आहे
याची अनुभूती येते. तिथेच सर्व ब्रह्म दिसते. मनाचे मनपण सोडून जाते. आपले चित्त चैतन्य होऊन जाते. यामुळे भेद उरत नाही. सर्व प्राणी मात्र एक समान जाणवतात. चित्ताच्या शुद्धीमुळे सर्व जगात एकरूप ब्रह्म दिसू लागते. ही अनुभूती भगवान बाबांना येत होती. योग्याच्या सानिध्यात वाघ, सिंह, लांडगासह पडणारे प्राणी एकत्र नांदत असतात, याची प्रचिती अंबाजोगाईकरांना येत होती. स्वरूप ज्ञानाच्या इच्छारूप पुरात कोट्यावधी लोक प्रवेश करतात, पण स्वरूप ज्ञानाच्या प्राप्तीच्या पलीकडच्या काठाला एखादाच निघतो. म्हणजे समुद्र तरून जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते, परंतु एखाद्याला समुद्र तरून पैल तीराला जाणं शक्य होतं. मिथ्य प्रपंच खरा समजून कोट्यावधी लोक त्याच्या मागे धावू लागतात, पण याला अपवाद तो एखादा महापुरुष ठरतो, जो वास्तविक सत्य जाणतो व जीवन काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतो आणि यशस्वी होतो. त्यापैकी भगवान बाबा हे एक महापुरुष, महान योगी, तपस्वी सत्पुरुष होते. श्री बाळ महाराज दाममोहन हे सद्ग्रस्त बाबांची महती जाणून होते, म्हणून ते अधूनमधून बाबांसाठी एक ग्लास दूध घेऊन येत असत. असंच एके दिवशी दूध घेऊन आले आणि पाहतात तर काय, भगवान बाबांच्या देहास वेटाळे घालून एक प्रचंड भला मोठा सर्प बाबांच्या चेहऱ्यावर समोर फणा काढून डोलत होता. सदरचे दृश्य पाहून श्री लोमटे मात्र घाबरले आणि आवाज करून हाताने टाळी वाजवली. भगवान बाबांची तपश्चर्या भंग झाली, देहाची हालचाल झाली. त्याचबरोबर कृष्णवर्णीय भुजंग बाबांना नमन करून निघून गेला. बाबांनी डोळे उघडले तेव्हा समोर बाळ महाराज दामोहन हे सद्ग्रस्त दिसले. बाबांनी विचारले, काय झाले? आवाज केला. यावर बाळ महाराज दामोहन हे सद्ग्रस्त बाबांस प्रणाम करून म्हणाले, बाबा, मी खूप घाबरलो आणि म्हणून आवाज केला आणि बाबांना जशास तशी हकीकत सांगितली. यावर बाबा म्हणाले, आम्हाला गिळायला काळ आला असेल, पण तो सुद्धा दयाळू, कृपाळू देवच असावा. त्याने काही दंश केला नाही. जसा आला तसा तो निघून गेला. ही ईश्वर कृपाच आहे. यावर बाळ महाराज दामोहन म्हणाले, बाबा, आपण योग्य आहात, आपलं ठीक आहे, परंतु सर्वसामान्य माणसांना प्रत्येकाला जीवाची भीती असते. बाबांची कीर्ती दिवसेंदिवस अष्टदिशेला पोहोचत होती. तसं लोक दर्शनाला येऊ लागले, पण बाबांच्या आसपास आणि शरीराभोवती खेळणाऱ्या भुजंगांना पाहून लोक घाबरू लागले. म्हणून एके दिवशी बाळ महाराज दामोहन हे बाबांना म्हणाले, बाबा, आपल्या दर्शनाची अनेक लोकांना अभिलाषा आहे. माझी एक मागणी आहे, विनंती आहे. आपल्या सानिध्यात येणाऱ्या कृष्णभुजंगाचा बंदोबस्त करावा, जेणेकरून आपल्या दर्शनाचा सर्वांना लाभ घेता येईल. कृष्णभुजंगाला आपण विनंती करावी, पहाडातील नदीच्या पूर्वेकडेच राहावे, ओलांडून अलीकडे येऊ नये. यावर बाबांनी उभा राहून पूर्वेकडे आपले मुख करून मंत्र उच्चारला. वाचा सिद्धी अर्जित झाली होती. त्याचा प्रभाव पाहण्यासाठी नागराजाला विनंती केली की क्षणार्धात आजूबाजूला असणारे सर्व विशालकाय सर्प त्या ठिकाणावर निघून गेले. भगवान बाबा योग साधना अनुष्ठान करत असल्याची बातमी वाऱ्यासारखी चोहीकडे पसरली. सज्जनाची कीर्ती वाऱ्या हाती माप, त्याप्रमाणे दाही दिशेला बाबांची कीर्ती पोहोचली. दूरवरून महात्मे, योगी, संन्यासी, भाविक भेटीस दर्शनास येऊ लागले. अनुष्ठान आणि तपश्चर्येत येणारे नैसर्गिक अनैसर्गिक संकट पार करत भगवान बाबांनी सलग 2 वर्ष 3 आठवडे एकूण 750 दिवस खडतर तपश्चर्या केली. योग साधना, ध्यानधारणा यशस्वी करीत असताना ज्ञानेश्वरी ग्रंथाची 1000 पारायणे पूर्ण केली. त्याचबरोबर 13 कोटी नामजप पूर्ण केला. अनेक मंत्र सिद्ध केले. पंढरीचे पांडुरंग प्रसन्न झाले. साक्षात ब्रह्म स्वरूप दर्शन दिले. आत्मसाक्षात्कार झाला. महावीर, महाबली, हनुमान आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याप्रमाणे अष्टसिद्धी, अनिमा, महिमा, लगिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकम्या, ईशित्वा, वशित्वा, नवनिधी, पद्मनिधी, महापद्मनिधी, नीलनिधी, मुकुंदनिधी, नंदनिधी, मकरनिधी, कश्यपनिधी, शंखनिधी प्राप्त करून अष्टसिद्धी आणि नवनिधीचे दाता संत भगवान बाबा झाले. अनेक मंत्रांना सिद्धी मिळाली. वाणीचा प्रभाव तपोबळाने समर्थशाली झाला होता. सर्व सिद्धी अर्जित झाल्या होत्या. चेहऱ्यावर चैतन्य निर्माण झाले होते. परब्रह्म स्वरूप जागृत झाले होते. तप साधना पूर्ण करून अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीचे दर्शन घेऊन सगळ्यांचा निरोप घेऊन भगवान बाबा नारायणगडाच्या दिशेने मार्गस्थ झाले. काही दिवसांचा प्रवास करत करत गडावर पोहोचले. गुरुचे मनोभावे दर्शन घेतले. अंबाजोगाई येथील वार्ता गडावर पोहोचत होत्या. गडाचा उत्तराधिकारी गडाचं नावलौकिक देशात करेल हा विश्वास गुरूंच्या मनात असल्याने यशस्वी शिष्य साक्षात परब्रह्मासमोर पाहून गुरूंना आनंदाचे भरते आले. आता भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार देशभरात करा. आपल्या मातृभूमीला परकीयाच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी शांतीच्या मार्गाने लोक चळवळ निर्माण करा आणि यशस्वी व्हा, असा आशीर्वाद गुरूंनी दिला. आपला विश्वास सार्थ करेल हा शब्द देतो म्हणून गुरूंचे पुन्हा चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतला.